हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट असं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण फ्रूट कस्टर्ड ही रेसिपी पाहणार आहोत. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात फळं आली आहेत. मुलांना असं तुम्ही थंड थंड असं उन्हाळ्यात करून द्या, मुलं आवडीने खातील. व्हिडिओ मैत्रिणींना कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे कसं बनवायचं ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही आवडीने बनवाल. त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे. मी दूध अगोदरच गरम करून घेतलं होतं. त्यानंतर आपण साखर टाकतो आहे. साखर जास्त टाकायची नाही, कारण आपण फळं टाकतो आहे, फळं मुळातच गोड असतात. त्यानंतर मी व्हॅनिला कस्टर्ड पावडरचा वापर येथे केला आहे. अर्ध्या कपा दूधमध्ये मी 2 चमचे पावडर टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. खूप सुंदर लागते बघा. हे बघा, अशा प्रकारे मी 2 चमचे पावडर त्यामध्ये टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. हे बघा, आपण असं छान हलवून घ्यायचं आहे, घट्टसर होईपर्यंत हलवायचं आहे. थंड करायचं आहे. थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. मी थंड करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, हे बघा, मी फ्रूट घेतलेत. कलिंगड घेतलं आहे, सफरचंद, केळी आणि द्राक्ष. माझ्याकडे जे फ्रूट्स होते अवेलेबल ते घेतलेत. हे बघा, अशा प्रकारे आपलं घट्ट तयार झालं आहे. आपण सर्व पातेल्या बाउलमध्ये काढून घेतो आहे. सर्वप्रथम आपण कलिंगड कापलेलं आहे ते टाकत आहोत. खूप सुंदर एकत्र फळं केली ना की खूप छान लागतं बघा. त्यानंतर द्राक्ष कापून घेतले आहेत ते आपण टाकत आहोत. त्यानंतर सफरचंद आणि सर्वात शेवटी आपण केळी टाकत आहोत. मी इथे ड्रायफ्रूट्सचा वापर केला नाही, तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स पण वापर करू शकता ड्रायफ्रूट्सचा. मग ते खूपच हेल्दी झालं असतं, म्हणून मी ड्रायफ्रूट्स नाही टाकले. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतं, चवीला तर एकदम भन्नाट लागतं. आपण सर्वप्रथम ग्लासमध्ये सर्व करणार आहोत. माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं फ्लेवरचं सिरप होतं, ते मी ग्लासमध्ये बघा अशा प्रकारे कडेने टाकून घेते. दिसायला खूपच सुंदर दिसतं आणि दिसायलाच नाही तर स्ट्रॉबेरीचा जी टेस्ट आहे ती पण खूप छान लागते, चव. त्यानंतर आपण असं बघा वरनं जे आपण फ्रूट कस्टर्ड केलं होतं ते असं वरनं टाकत आहोत. खूप छान आणि चवीला पण खूप सुंदर. चला तर मग, माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. खूप सुंदर बघा, दिसायला पण नाही पण असं चवीला पण खूप सुंदर लागतं आहे मैत्रिणींनो. मग चला, पटापट लाईक करा आणि छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळं खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह वाढतो. लाईक आणि कमेंट्स करायला मैत्रिणींनो पैसे लागत नाही, त्यामुळे चला मग पटपट लाईक करा आणि छान छान कमेंट करा. मी वरनं पण स्ट्रॉबेरीचं सिरप बघा असं वरनं टाकत आहे. बघा, दिसायला किती सुंदर दिसतं आहे आणि खायला पण सुंदर, चव पण छान लागते. त्यानंतर मी बाउलमध्ये कोकमचं सिरपचा वापर करणार आहे. तुम्ही ग्लासमध्ये केलं तरी चालेल. हे बघा, कडेने थोडं थोडं टाकून घेते आहे आणि वरून मी पुन्हा जे आपण फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं ते टाकणार आहे. खूप सुंदर वेगवेगळ्या फ्लेवरचं, तुमच्याकडे जे फ्लेवर असतील ते तुम्ही टाकले तरी चालेल. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधामध्ये वेलची पावडर टाकली तरी चालेल, त्याचा पण स्वाद सुंदर लागतो, छान लागतो. अशा प्रकारे आपण सर्व टाकून घेतलं आहे. वरनं पण मी कोकम सिरप असं वरनं टाकते. बघा किती सुंदर दिसतं आहे, वाटतं आहे की नाही खावंसं. छान आपण हे बघा, छान असं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे मैत्रिणींनो. चला मग तुम्ही उन्हाळ्याचं हे बनवून बघा, त्याचा आस्वाद घ्या. सुंदर असं फ्रूट कस्टर्डची रेसिपी आणली आहे. स्वस्त राहा, मस्त राहा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि छान छान रेसिपी बनवून खा आणि त्याचा आनंद घेत चला. सर्वांचे धन्यवाद.